नमस्कार. मराठीत बोलू कि हिंदीत बोलू? नहीं कुछ मैम को देख के चलो मिक्स बोलतो. व्हेरी फर्स्ट तुम्ही म्हणाल नंतर इंग्लिश बोललो. एक 2001 पासून 2024च्या जून महिन्यापर्यंत एक माझी वेगळी ओळख होती. ते म्हणजे गोदावरीचे वारके सर किंवा गव्हर्नमेंट सप्लायर किंवा आमच्या विदगाव शाळेचे अध्यक्ष वारके सर. पण त्या सर्व ओळखी ज्या आहेत त्या एका फटक्यात मुलाने पुसून टाकल्यात. आणि मागच्या 7-8 महिन्यापासून असं आहे, जिथे जावं तो विचारतो तुम्ही प्रशिदचे पप्पा आहे का. तर ही एक वेगळ्या प्रकारची ओळख त्याने मला दिली. आपल्याकडे एक सेट मॅक्सवर कायम चालणारा पिक्चर आहे मॅडम, सूर्यवंशम नावाचा. त्या सूर्यवंशम नावाच्या पिक्चरमध्ये एक शेवटी क्लायमॅक्सला सीन आहे. त्या अमिताभ बच्चनची मिसेस त्याला म्हणते, आपके सब बच्चे आपको अपना समजते. आणि या मुलामुळे तुम्ही ओळखले जातात. सो दॅट वॉज द हायेस्ट अचिव्हमेंट. आय इव्हर फील सो. एक माझ्या 15 मिनिटाच्या छोट्याशा भाषणात मी सर्वांना हेच सांगेल की म्हणजे इट्स नॉट मेरा खुद का स्पीच नहीं है ये. आप लोग इसको ऐसे कंसिडर करो कि ये आपकी खुद की फीलिंग है. क्योंकि जिस फेज में आप लोग हो या आप लोग आने वाले हो, उस फेज से हम लोग गुजर चुके हैं. ये सबसे बेसिक है. और जितने डाउट्स आपके माइंड में थे उतने या उससे भी थोड़े ज़्यादा डाउट्स हमारे माइंड में भी थे. और बेसिक तो मैं आज एक 15 मिनट में आपको यही चीज़ बताऊंगा कि उसकी 2 साल की जर्नी जो थी, जर्नी में कहाँ पर क्या क्या प्रॉब्लम्स आए और कैसे वो उसने टैकल किए. क्योंकि ये जो मैं बोल रहा हूँ ये शायद सब प्रॉब्लम आपको भी आ रहे होंगे या आएंगे. सबसे पहले तो ये था कि जब 8वीं 9वीं और 10वीं उसके 3 साल कोविड में गए थे 2020 से 22 के बीच में. तो हमने कोई कोर्स नहीं लगाया हुआ था, ना ही कोई डिस्टेंस एजुकेशन का कोर्स किया था. आजकल किसी को भी बोलो तो उसको यकीन नहीं होता. वो कहता है ते आपल्याला खोटं सांगतायत, त्यांनी कोर्स लावले होते. अपार्ट फ्रॉम पेस मैडम हमने और दूसरे भी कुछ कोर्स लगाए थे, ऐसे भी लोग बोलते हैं. पण तसं काहीच नव्हतं. 2022च्या डिसेंबर 21 डिसेंबर आणि 22ची सुरुवात होती. तो क्लास कुठला लावायचा. व्हेरी फर्स्ट जो इश्यू तुम्हाला सगळ्यांना आहे तोच आम्हाला पण होता. सगळ्यात आधी की मुलाला करायचं काय. पण एक थोडंसं फॉर्च्युनेट असं होतं की त्याला IITला जायचं होतं आणि हे तो बोलून दाखवायचा की मला IITला जायचं आहे. IITला जायचं आहे म्हटल्यानंतर 10वीपर्यंतची सवय असते आपल्याला, ती सगळ्यांना अशी सवय असते. मॅथ्सची ट्युशन वेगळी, फिजिक्सची वेगळी, केमिस्ट्रीची वेगळी. आणि त्याच पॅटर्नमध्ये त्याचंही 10वी झालेलं होतं. मग आता 11वीला आपण तेच करायचं की 11वीला आपण एकत्र क्लास लावायचा. आमची सुरुवात जी आहे ती इथून झाली.
बरं, मुलाला विचारायचा प्रश्नच नसतो, कारण मुलगा शेवटी आपला मुलगा मुलगी आपली आपण म्हणणार त्या प्रकारे तो मोल्ड होतो. मग आणि रिसर्चमध्ये असल्यामुळे मग आमचा सुरू झाला रिसर्च. पूर्ण जळगावात असलेले नसलेले ऑप्शन्स, जळगावच्या बाहेरचे ऑप्शन्स. बऱ्याच लोकांनी सल्ला दिला की जळगावात ठेवू नका, पण जी प्रत्येक पालकाला माहिती असतं ते आम्हाला सुद्धा माहिती होतं की आपल्या मुलाला जर जळगावच्या बाहेर ठेवायचं तर आपल्याला एकाला कोणाला तरी त्यासोबत राहावं लागेल. आणि प्लस जळगावच्या बाहेर ठेवून त्याची काय होणार आहे, त्याचे पहिले 4 महिने होम सिकनेसमध्ये जातील, कारण तो 10वीपर्यंत आपल्या सोबतच राहिलेला आहे. त्याने तो काही आधीपासून बोलणं होता, त्याने काही कुठे गेलेला नाही, कुठे हॉस्टेलला त्याचं ट्रेनिंग झालेलं नाही. मग आणि आपल्याला अशा परीक्षेला बसायचं आहे की ज्या ठिकाणी 15 लाख मुलं मेन्स देतात, त्यातले 2.5 लाख IITला सिलेक्ट होतात, ॲडव्हान्सला सिलेक्ट होतात, आणि त्यातून जर आपल्याला IITला CS ब्रँच पाहिजे तर आपल्याला पहिले 1000मध्ये यायचं आहे. मग अशा वेळेस जिथे तुमचं 1.5 वर्ष असतं, मग 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचे 2 महिने जरी होम सिकनेसमध्ये गेले तरी मला नाही वाटत की तो टाईम परत भरून निघतो. त्यामुळे मग आम्ही बाहेरचा विषय हा स्किप केला. मग जळगावात ठेवायचं, मग जळगावात मग एक क्लास लावायचा की नंबर ऑफ क्लासेस लावायचे, त्याच्यावर अभ्यास केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की आपण जर वेगवेगळे क्लासेस लावलेत, फिजिक्सचा वेगळा, मॅथ्सचा वेगळा, केमिस्ट्रीचा वेगळा, तर त्यात काय होईल की तो त्या पर्टिक्युलर विषयात त्याला खूप चांगलं राहील, पण अल्टिमेट टार्गेट काय होतं की त्याला आधी तर 3 तासामध्ये मेन्स क्वालिफाय करताना त्याला 3 तासामध्ये सर्व एकत्र सोडवायचं आहे, आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्सला 6 तासामध्ये सर्व पेपर्स त्याला 2 सिटिंगमध्ये त्याला 3-3 तासाचे 2 सेशन्स घ्यायचे आहेत. आणि प्रॉब्लेम असा आयडेंटिफाय झाला की जर वेगवेगळा मॅथ्सचा क्लास वेगळा लावला, फिजिक्सचा वेगळा लावला आणि केमिस्ट्रीचा वेगळा लावला, जसं आपण सर्व लोक विचार करतो, तर त्या ठिकाणी काय होतं, त्याचा क्युम्युलेटिव्ह स्कोअर निघत नाही. कारण फिजिक्सची टेस्ट वेगळ्या दिवशी देतो, मॅथ्सची वेगळ्या देतो आणि केमिस्ट्रीची वेगळी देतो. तिघी टेस्ट दिल्यानंतर तिघींचा क्युम्युलेटिव्ह तुमचा निघत नाही, आणि मुलाला क्लास वेगळे लावून टेस्ट मात्र एकाच वेळेस द्यायची असते. मग आमच्या लक्षात आलं अभ्यास केल्यानंतर की त्याला आता एकत्रच आपल्याला क्लास लावायचा आहे. आणि परत मग त्यानंतर मग सर्चिंग सुरू झालं जळगावात. मी कोणाविषयी काही बोलणार नाही, पण बेसिकली PhD गाईड असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण तो अभ्यासच करून घेतो. मग मॅडम बऱ्याचदा उल्लेख करतात त्यांचे 24 विद्यार्थी IITला आणि 50+ इकडे गेले आहेत, पण त्यांना माहीत नाही त्यांच्या 7-8 पॅरेंट्सला मी ऑलरेडी भेटलो आहे मॅडम तुमच्याकडे यायच्या आधी. अगदी नीटवाल्या पॅरेंट्सला, सगळ्या पॅरेंट्सला भेटलो आहे, आणि त्यानंतर निर्णय घेतला. म्हणजे इव्हन तुमच्या डॉक्टर विकास गोरलेंपासून सगळ्यांना मी भेटलेलो आहे. चौकशी मग प्रश्नच नाही. आणि मग त्याच्यानंतर पेसला आम्ही जॉईन केलं. पेस जॉईन करताना प्रेषितला सगळ्यात मोठा फोबिया हा होता की त्याचा कुठल्याही प्रकारचा फाउंडेशन झालेलं नव्हतं. आणि पहिल्या 1-2 महिन्यातच बाकीचे मुलं फटाफट उत्तर द्यायचे, आणि त्याला पण त्याला उत्तर यायचं, अर्थात यायचं नाही असं नाही, पण त्याला हे वाटायचं की हे माझं झालेलं नाही आहे आणि हे मला करायचं आहे. आणि ते करत असताना मग बाकीच्यांना जर 10 पासून पुढे सुरू करायचं आहे तर मला 0 पासून सुरू करायचं आहे. म्हणजे मला जास्त मेहनत घ्यायची आहे आणि माझा आवाका जास्त मोठा आहे, आणि कुठेतरी त्याच्या हे मनात आलं, कुठेतरी हे डोक्यात आलं, आणि तिथूनच मग त्याचा तो प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास करत असताना सगळ्यात पहिला विषय त्याच्या समोर आला की त्या दिवसभर क्लास केल्यानंतर, दिवसभर आधी 3 वाजेपर्यंत क्लास असायचा, 2-3 वाजेपर्यंत तो क्लास केल्यानंतर तिथे थांबायची इच्छा नसायची सुरुवातीला. पहिले 3-4 महिने त्यात गेले. नंतर त्यांची ट्रिप गेली.
ट्रिपनंतर तो बऱ्यापैकी त्यांच्यासोबत पेसच्या टीमसोबत रुळला आणि त्याला मार्क कमी 1-2 वेळेस आले, त्याला 1-2 वेळेस कमी मार्क आले. मग मी त्याला म्हटलं, तो नाराज झाला. सर म्हणे मला पप्पा मला मार्क कमी येत आहेत, असं येत आहेत असं येत आहेत. आणि नाराज झाल्यानंतर मग मी त्याला एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं. त्याच्या गुरूंनी त्याला एकदा सांगितलं तेंडुलकरांना की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. म्हणजे एखाद दुसऱ्याच्या अपयशाने आपण घाबरायचं नाही. नंतर त्याला कंटिन्यू चांगले मार्क यायला लागले आणि एकदा त्याला कमी मार्क आले. मी त्याला बोललो, अरे तुझा मार्क कमी होत आहे. त्याने मला उत्तर दिलं, पप्पा फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तर असं ह्या पूर्ण प्रवासामध्ये त्याला अजून एकदा मी त्याला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर ती असेल तर ती आहे मेडिटेशन केलं पाहिजे. मी त्याला नेहमी सांगायचो मेडिटेशन केलं पाहिजे. तो हो पप्पा अजिबात करायचा नाही. पाल्याने मेडिटेशन करण्याचा खूप जास्त फायदा होतो. मग आता काय करायचं, एक दिवशी सकाळी 7 वाजता क्लास होता आणि मला वाटतं अटेंडंट थोडं उशिरा आल्यामुळे क्लास उघडलेला नव्हता, मुलं खालीच होते आणि हनी सर त्या ठिकाणी आले. मग मी लगेच चान्स घेतला. आपल्याकडे म्हणतात ना ते कान सोनाराकडून टोचावे ते बरं असतं, अशी काहीतरी एक मराठीत म्हण आहे. मग मी हनी सरांना त्याच्या समोर विचारलं, हनी सर आप IIT में थे, आप दिल्ली में? तो बोले हाँ सर. तो आपका तो सफ़र अच्छा होगा. हाँ सर. तो क्या आप IITs में कभी मेडिटेशन करते थे? त्यांनी ब्लाइंडली जवाब दिया, यस सर मेडिटेशन इज वेरी मैंडेटरी, हम लोग करते थे, अक्सर करना चाहिए, वो लगता ही सर, उसके सिवा रिजल्ट नहीं आता. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता उठून प्रेषित मेडिटेशनला बसला. सो दिस इज द इम्पॅक्ट. आणि मला वाटतं हे त्याची कुठेतरी गुरुवर असणारी श्रद्धा किंवा हनी सरांशी जोडलेले वेवलेंथ याच्यामुळेच ते शक्य झालं. त्याचा परीक्षेचा जो पॅटर्न आहे, हा परीक्षेचा पॅटर्न पहिल्या 6 महिन्यात काही असा स्पेसिफिक ठरलेला नव्हता. हळूहळू त्याचा विश्वास वाढला आणि मॅडमने आता त्यांच्या मला वाटतं सुरुवातीला भाषणात सांगितलं 90 टेस्टचा जो आहे त्या 90 टेस्टचा त्याला खूप जास्त फायदा झाला. आणि त्याची जी अभ्यासाची पद्धत होती, एखादा पॉईंट जर आपल्याला क्लासरूममध्ये शिकवला गेला, क्लासला शिकवला गेला, पेसला शिकवला गेला, तर तो शिकवला गेल्यानंतर त्या पॉईंटशी संबंधित त्या मॉड्यूलमध्ये किती प्रश्न आहेत त्यातला एकूण एक प्रश्न मला आलाच पाहिजे. आणि त्यातला एखादा प्रश्न त्याला नाही आला तर 2दा 3दा 4दा येऊन विचारायचा, सरांना डाऊट सेशन्सला विचारायचा, पण तो मला एकूण एक प्रश्न आलाच पाहिजे. आणि मला माहीत नाही आपल्या टीमपैकी मॅडम त्याला कोणी सल्ला दिला, मला वाटतं तुम्हीच दिला असावा, त्याला की कायम सोडायचं नाही, म्हणजे करतच राहायचं, सोडायचं नाही, करत राहायचं. आणि तर त्याने त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती कन्सिस्टन्सी 2 वर्ष त्याने कंटिन्यू मेंटेन ठेवली. कुठली टेस्ट असो, कुठली एक्झाम असो, तो प्रत्येक परीक्षेला ॲपियर व्हायचा. एक महत्त्वाचा आवर्जून सांगण्यासारखा उल्लेख, त्याला त्याच्या मम्मीचा मोबाईल त्याला दिला होता आम्ही सुरुवातीलाच. जेव्हा आमची पहिली मॅडमसोबत इंटरॅक्शन झालं होतं, आम्ही दोघे भेटायला गेलो त्यांनी विचारलं, प्रेषित तुला काय आवडतं? याला तर ॲज युजल मुलापेक्षा मम्मीच जास्त बोलते सुरुवातीला, उसको मॅथ्स अच्छा लगता है. तर मॅडम वॉज इमिजिएटली रिप्लाइड, आता पुढे वाटणार नाही. आम्ही थोडं घाबरलो की व्हॉट इज दिस थोडंसं, पण मग त्याला आम्ही मोबाईल दिला की तुला जावं लागतं क्लासला, जे आपण जनरली करतो, तुला जावं लागतं क्लासला, तुला मोबाईल तुझ्याजवळ राहू दे. आणि मग कसं आहे की तुला लवकर सुटलं तर फोन करून द्यायचा मला, म्हणजे तुला घ्यायला येईल वगैरे वगैरे असं या मॅडमांनी त्याचा तो मोबाईल त्याच्याकडून काढून घेतला आणि त्याला बटनांचा फोन दिला, बटनांचा फोन. आणि 2 वर्ष त्याने तो बटनांचाच फोन वापरला. मोबाईल जो त्याचा काढून घेतलेला होता
तो त्याला मला वाटतं मेन्सच्या ॲडव्हान्सच्या परीक्षेनंतर मॅडमने त्याला तो मोबाईल 2 वर्षाने परत दिला. पण 2 वर्ष त्याने कुठल्याही प्रकारे म्हटलं नाही की मला हा मोबाईल पाहिजे किंवा मला दुसरा फोन घेऊन द्या. जो मोबाईल तोच मोबाईल वापरला. दुसरं एक कन्सिस्टन्सीमध्ये 2 वर्षामध्ये जेही काही फंक्शन झाले असतील, जेही काही कार्यक्रम, होळी दिवाळीपासून त्याने कुठल्याही प्रकारचा कुठलाही कार्यक्रम साजरा केला नाही. सकाळी 7 वाजता उठला, पेसला गेला, रात्री 9:30-10पर्यंत पेसलास. दिवाळीच्या दिवशीसुद्धा तो पेसलाच होता. मला वाटतं दिवाळीच्या दिवशी कदाचित त्याने आपल्या पेसच्या कुठल्या स्टाफला दिवाळीची सुट्टी घेऊ दिली नसेल त्या वर्षी, जो कोणी त्या दिवशी असेल, पण तो दिवाळीच्या दिवशी पण रात्री 10 वाजेपर्यंत पेसलाच होता. आमच्या घरात लग्न होतं त्याच्या चुलत भावाचं. मेहंदीपासून हळदीपासून कुठल्याही फंक्शनला अटेंड राहिला नाही, एकही फंक्शन केलं नाही. कारण का बरं? तर मॅडम परवानगी देणार नाही. एक सिंपल फॉर्म्युला त्याने केलेला होता, पप्पा इतने दिन बाकी बचे हैं और इतने दिन में इतना काम करना है, ये मॉडल आज के आज करना है, ये अभी के अभी करना है, ये इस तरीके से करना है, इस तरीके से मुझे बताया गया है और मुझे इस तरीके से करना है. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने विश्वास ठेवला. आपण बिईंग अ पॅरेंट आपण तर विश्वास ठेवतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं त्याने विश्वास ठेवला. अर्थात मला हे माहीत नव्हतं त्याच्या मनात काय आहे. रिझल्ट लागल्यानंतर त्याचा एक सत्काराचा कार्यक्रम होता. गावात टेलिफोन भवनच्या बाजूला एक लेवा भवन आहे. त्या लेवा भवनामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होता. तिथे त्याचं भाषण होतं. त्या भाषणात बोलताना तो बोलला. मग मला 2 वर्षानंतर समजलं की हे असं पण असतं. त्याने मला एक असं स्पीचमध्ये बोलता त्याने उल्लेख केला. तो म्हटला की म्हणे सर, मुलांना सांगत होता, पॅरेंट्सला सांगत होता की सगळ्यांना असं वाटतं की आम्ही मार्क पडावे, सगळ्यांना असं वाटतं की स्कोर चांगला यावा, प्रत्येक पालकाला असं वाटतं की स्कोर चांगला यावा, प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाने खूप चांगले मार्क पडावे. पण त्याच्यासाठी आम्ही मेहनत घ्यायला तयार आहोत. म्हणजे मुलांच्याकडून तर बोलत आम्ही मेहनत घ्यायला तयार आहोत. पण ॲट द सेम टाईम पालक लोक हे विसरतात, हे मी नाही बोलत आहे, प्रेषित बोलतो, पालक लोक हे विसरतात की फक्त क्लासला टाकून देणे किंवा फक्त ॲडमिशन घेऊन देणे ही पालकांची जबाबदारी नाही आहे. आम्ही जर अभ्यास करू तर आमचं मोटिवेशन मेंटेन ठेवणे ही पण पालकांची जबाबदारी आहे. आम्ही जशा पालकांच्या आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, तशा आमच्या पण पालकांकडून काहीतरी अपेक्षा आहेत की आपण जर म्हणतो माझा मुलगा IITला जायला पाहिजे, तर बिईंग अ पॅरेंट आपण आपल्या मुलाला तेवढा वेळ दिला पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याला विचारलं, का रे बाबा, मी तर तुला वेळ द्यायचो वेळ द्यायचो नाही, असं होत नाही, वेळ द्यायचो. हाँ पप्पा, लेकिन मैडम से कम. ही रिप्लाइड, हो द्यायचे पप्पा तुम्ही, लेकिन मैडम से कम. म्हटलं नहीं देता था मैं. बताओ फिजिक्स में कौन कौन से मॉड्यूल है, ते आपल्याला काही समजत नाही. सो दिस इज द फॅक्ट. त्यानंतर एक अजून त्याच्या सक्सेसमध्ये जर्नीमधला एक सांगण्याचा एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण एक सिली मिस्टेक करतो आणि मुलं पण करतात आणि ती आपण त्यांना करू देतो. ती मॅडमांनी त्याला करू दिली नाही आणि ह्या पर्सनल मेंटरशिपचा त्याला खूप जास्त फायदा झाला. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, तुम्ही कोट्याला टाका, इकडे टाका, बाहेर टाका, कुठेही टाका, इथे टाका, तिथे टाका. पण इवन मॅडम मला असंही सजेशन होतं की जळगावला IITचा रिझल्ट निघत नाही. आणि मला सांगणारे खूप मोठी व्यक्ती होती, जळगाव शहरातली खूप मोठी व्यक्ती होती. त्यांनी मला सांगितलं, तू वेडा आहेस, तू बाहेर टाक, जळगावला रिझल्ट निघत नाही. आणि ज्यांनी सांगितलं मला असं, मी काय म्हटलं नाही सर, तो त्याचा निघेल. आणि त्यांच्याच हस्ते त्याचा पहिला सत्कार झाला. तर ते म्हटलं की तू माझा समज खोटा ठरवलास. असो, तर मी प्रेषित सांगत होतो. तर परीक्षेच्या आत आपण सर्व करणारी एक मिस्टेक आहे जी आपण सर्व लोक करतो. ती म्हणजे काय
की आपण परीक्षा जे आपल्या टेस्ट असतात ना, वीकली टेस्ट, मॉड्यूल टेस्ट, त्या सगळ्या टेस्ट असतात, त्या टेस्टच्या वेळेस आपण म्हणतो की माझा अभ्यास झाला नाही आहे, मग मी ही टेस्ट स्किप करणार, मी हे टेस्ट स्किप करणार आणि तेवढे 3-4 तास मी अजून वाचून घेईल, म्हणजे माझा हा दिवस जो आज माझा टेस्टमध्ये जाणार आहे तो दिवस माझा अभ्यास होऊन जाईल. असं आपलं पालक पण, मुलगा पण आपल्याला सांगतो, मुलगी पण आपल्याला सांगते आणि आपण काय म्हणतो, हो कर बेटा, असाही अभ्यास झाला नाही, काय केलं टेस्टला जाऊन, तेवढा अभ्यास चांगला होऊन जाईल. पण आपण हे विसरतो की ही जी तो टेस्ट 3 तासाची टेस्ट देणार आहे, त्या टेस्ट नंतर त्याला रिट्रोस्पेक्शनला म्हणजे आत्मपरीक्षणाला वेळ मिळणार आहे की तो कुठे कमी पडतोय, आणि जर तो या छोट्या छोट्या टेस्ट जर देईल तरच तो ॲडव्हान्सची 6 तासाची टेस्ट देऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला 25% पण येत असलं तरी पण तुम्ही टेस्ट द्यायलाच पाहिजे. हे त्याचं जे ॲटिट्यूड आहे, हे त्याचं ॲटिट्यूड या ठिकाणी पेसमुळे डेव्हलप झालं. कारण सुरुवातीला त्याने मला एक दोन म्हटलं, पप्पा मेरी पढ़ाई नहीं हुई लेकिन टेस्ट देनी पड़ेगी. म्हटलं क्यों? तो बोले मैडम ने बोला है कि पढ़ाई हुई है नहीं हुए फिर भी टेस्ट देना, बिकॉज अल्टीमेट टारगेट क्या है कि 6 घंटे का एडवांस का पेपर. और बॉम्बे के IIT के, ते मला तर हॉटेलचं नाव आठवत नाही, तू ते वडापाव खायचा, सनी याद होगा, कोणचं हॉटेल आहे सर? गुलमोहर का वडापाव खाना आहे. हे गुलमोहरचा वडापाव खाना आहे हे मी 2 वर्ष कंटिन्यू ऐकलं. ठीक आहे, आता तो मुंबईच्या ऐवजी रुरकीला गेला. पण त्यात अजून एक महत्त्वाचा विषय, त्या मॅडमांनी त्याला सुरुवातीपासून एकच गोष्ट बिंबवली होती की सेकंड मेन्सचा ॲटम्स आणि ॲडव्हान्स याचा विचार करणं सोडून दे. पहिले जे मेन्स आहे, फर्स्ट मेन्स जी होते तुझी जानेवारीमध्ये, ही तुझी फर्स्ट मेन्सच तुला फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठीचा मग ते असं तेव्हा थोडंसं आम्हाला ऑड वाटायचं की नाही हे असं कसं काय, अजून तर सेकंड ॲटम पण आहे आणि मग फर्स्टला नाही आलं तर आलं, इतक्या लवकर कसं काय होईल. कारण एप्रिल मे मध्ये सुरू झाले क्लासेस आणि पुढच्या डिसेंबर जानेवारीमध्ये लगेच, म्हणजे 2 वर्ष म्हणायला असतात. ॲक्च्युली आपल्या हातात 16-17 महिनेच असतात. मी तर म्हणतो तेवढे नाही, कारण पहिल्या 2-3 महिने निघून जातात, म्हणजे 1.25 वर्ष असतं. मग 1.25 वर्षामध्ये कसं काय एवढा अभ्यास होईल, कसं काय क्वालिफाय करेल. बघू आपण, फर्स्टला जमले तर सेकंड जमलं नाही तर सेकंडला देऊ. इव्हन मी त्याला 3-4 वेळा बोललो, पण प्रेषित जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, जसं जमतं तसं कर, फर्स्ट में ट्राय कर, लेकिन सेकंड भी है, कोई टेंशन नहीं. पण त्याचा एकच नाही, मॅडम ने बोला है फर्स्ट में रिझल्ट निकलना चाहिए. आणि मग जेव्हा त्याला फर्स्ट अटेम्प्टला जेव्हा तो परीक्षा, फर्स्ट अटेम्प्टची परीक्षा होती याची, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजला त्याचा पेपर होता. तो पेपर देऊन आला आणि पेपर देऊन आल्यानंतर त्या ठिकाणी तो मला भेटायला आला. मी गोदावरीलाच असतो. तर त्या ठिकाणी डॉक्टर उल्हास पाटील साहेब बसलेले होते आणि लोकमतचे, आता नाव आठवत नाही मला त्यांचं, व्यवस्थापक ते बसलेले होते, भावना मॅडम या ठिकाणी आहेत. मग त्यांनी विचारलेला, तू काय, कसं काय तुझा पेपर गेला? तो म्हणे अच्छा गया. मग कितना आएगा? पप्पा टॉप आ जाएगा. बोले एटलीस्ट डिस्ट्रिक्ट में तो टॉप आएगा. मग ते आपल्या लोकमतच्या सरांनी विचारलं त्याला, खरंच येणार का टॉप? अरे मग तुझा फोटो काढू म्हणे आम्ही, टॉप आला तर. आताच काढून घ्या म्हणे, नंतर वेळ वाचेल, माझा वेळ वाया जाणार. सो मग त्याला बाहेर आल्यावर विचारलं, प्रेषित असे उत्तर नको देतो. नाही पप्पा टॉप आएगा. म्हटलं नाही आएगा. तेव्हा तो मला बोलला, आप बोलते थे ना कि सेकंड मेंस के टेंशन नहीं लेना, सेकंड मेंस लेना. अभी बोले पप्पा एटलीस्ट 99.455 के करीब परसेंटाइल आएगा. अभी बाकी सेकंड मेंस में अगर खराब भी हो गया तो एडवांस कंफर्म हो गया मेरा, तो मैं एडवांस की पढ़ाई मैं आज से कर सकता हूँ. दूसरा, अगर कल चल के एडवांस में कुछ कम ज़्यादा हो भी जाता है तो ये स्कोर पे मेरा NIT 3 कन्फर्म हो गया. म्हटलं हे सगळं तुला कोणी सांगितलं रे? मॅडमने सांगितलं. तर मॉरल इज दॅट
विश्वास आपण ठेवणं शिकावं. आणि त्याने तेच केलं, त्याने विश्वास ठेवला. अजून एक इन्सिडन्स तो खरोखर सांगण्यासारखा आहे. 25-26 मला वाटतं 15-20 एप्रिल 22 एप्रिलला 22 मेला मेन्स होती ना, 22-23 मेला मॅडम. मेन्सच्या एक महिना आधी त्याला कंटिन्यू 225, 230, 240 मार्क, 220-25 मार्क असायचे. त्याचे मार्क एकदम कमी झाले. म्हणजे मेन्सच्या सेकंड आयटमला त्याला परत 19.63 आले. आणि त्याच्यानंतर सरप्रायझिंगली त्याचे मार्क एकदम कमी झाले ॲडव्हान्सचे. जे त्याला 225-230 मार्क असायचे तर त्याचे मार्क आले 100, 110 मार्क आले. मॅडमांनी मला भेटायला बोलवलं. याचे मार्क खूप कमी झाले. माझा कॅज्युअल अप्रोच, करून टाकेल ना, कमी झाले ना, आपलं वर्ग हुशार आहे, करून टाकेल. नाही सर तुम्ही सिरियस घ्या. मग त्याच्यानंतर 8 दिवस त्यांनी कंटिन्यू असा पिछा पुरवला माझा. त्याच्यासोबत क्रिकेट खेळा, त्याला ते ॲरो काय म्हणतात ना, ॲरो मार्किंग, आपण ॲरो फेकतो ना, टार्गेट, ते टार्गेट त्याला लावा. त्याला काय आवडतं म्हटलं तर आमच्याकडे डॉग आहे तो आवडतो, त्याला त्याच्यासोबत खेळायला लावा. कंटिन्यू म्हणजे 4, 3, 4 दिवशी माझा प्रश्न पडला. एक तर काय, मी माझ्या थोडंसं हे होतं, थोडं माझ्या कामात होतो आणि थोडंसं इलेक्शनचाही विषय होता थोडा. मला 3ऱ्या दिवशी प्रश्न पडला, पॅरेंट्स कोण आहे? मला 3ऱ्या दिवशी प्रश्न पडला, पॅरेंट्स कोण आहे? मी काय, म्हणजे मी त्यांना सांगायला पाहिजे मॅडम याचे मार्क कमी होते, याचं काहीतरी करा. त्या मला सांगतायत तिचे मार्क कमी होते, याचा परफॉर्मन्स येणार नाही. ॲरो जरी फेकला तरी तो ॲरो समोरच्याच्यात लागत नव्हता. मग तर हा एक प्रकारचा बॅड पॅच असतो. तो 2 वर्षात केव्हा न केव्हा तुम्हाला प्रत्येक स्टुडंटच्या याच्या करिअरमध्ये येतो. कोणाला तो सुरुवातीला येतो, कोणाला एकदम शेवटी येतो. आणि तो त्याचे किती तुम्ही काही केलं तरी त्याच्या तो 15 ते 15 दिवस किमान घेतो. कारण रोज 7-7, 8-8 तास मेहनत करणं, आणि ते सुद्धा 1.5 वर्ष, ही गंमतचा भाग नाही. आणि आपल्यापैकी या ठिकाणी जे कोणी असतील, म्हणजे जे पॅरेंट्सला असतील आज, आणि ज्यांना खूप जास्त असं वाटत असेल की नाही ते काही असा विषय महत्त्वाचा नाही आहे, मी त्यांना एकच सांगतो, आपल्या मुलाचं मॅथ्सचं मॉड्यूल उघडा ॲडव्हान्सचं. आपल्या मुलाचं मॅथ्सचं मॉड्यूल उघडा ॲडव्हान्सचं. तुम्ही इंजिनियर जरी असलात तरी उघडा आणि 3रा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवा पूर्ण मॉड्यूलमधला. आपल्याला येणार नाही, इतकी कॉम्पिटिशन आहे. मग पहिल्या मेन्सला रिझल्ट चांगला आला. मग त्याच्यानंतर तेव्हा माझ्या लक्षात आलं, कारण जेव्हा सेकंड मेन्स होती त्या सेकंड मेन्सच्या आधीच त्याची 12वीची बोर्डची एक्झाम होती. तेव्हाच बीट्स पिलानीबद्दल आता सरांनी सांगितलं, त्याची बीट सॅटची एक्झाम होती. आणि तेव्हाच त्याची IIIT हैदराबादची एक्झाम होती. या सगळ्या एक्झाम एकत्र आल्या. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की पहिल्या ॲटमला जर चांगला स्कोअर आला नसता तर सेकंड ॲटमला एकतर त्याचा स्ट्रेस, आता मला मेन्सला चांगला स्कोअर करायचा आहे, क्वालिफाय, याचा स्ट्रेस, इन ॲडिशन टू दॅट या सगळ्या एक्झाम्स या द्यायच्या आहेत, 12वी पण द्यायचं आहे. हा सगळा जो स्ट्रेस आहे, हा सगळा स्ट्रेस एकत्र त्याच्यावर आला असता. आणि त्याच्यासाठीच तुम्हालाही मी तेच सांगेल, पहिल्या एक्झामचा स्कोअर त्याचा, तुमच्या पाल्याचा, हा पहिल्या एक्झामच आपण हिशोबात पकडायची आणि पहिल्या एक्झामचा स्कोअर आपल्याला चांगला आणायचा आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मेन्सची पेपर होता, ॲडव्हान्सचा पेपर होता, ॲडव्हान्सच्या पेपरच्या पहिल्या दिवशी मला आठवते अजून पण, ॲडव्हान्सच्या पेपरच्या म्हणजे मॅडमने आधी पण 1-2दा मला सांगितलं होतं पण मी विसरून गेलो. हो आपलं म्हणजे हॉनेस्टली मॅडम माझा अप्रोच बऱ्यापैकी कॅज्युअल असायचा. हो आणि त्याची मम्मी बघून घेईल. ॲडव्हान्सच्या पेपरच्या पहिल्या दिवशी मला अजून मला स्पेसिफिकली मॅडमने फोन करून सांगितलं, सर
त्याचा पहिला पेपर झाला 3 तासाचा, की 1 तासाचा 1.5 तासाचा ब्रेक आहे आणि नंतर दुसरा पेपर आहे. ॲडव्हान्स दोन पेपर असतात 3 तासाचे. तर पहिल्या पेपरनंतर त्या मधल्या 1 तासात तुम्ही स्वतः त्याच्यासोबत थांबा आणि त्याला पहिल्या पेपरचं कृपा करून काहीही विचारू नका. किती चांगला आला, कसा झाला, काय झाला आणि तुला किती मार्क पडतील हे काही विचारू नका. पहिला पेपर दिला तो बाजूला ठेव, दुसऱ्या पेपरला 1 तासाने तू फ्रेश, जणू पहिला पेपर मी दिलाच नाही. तर ही एक फार महत्त्वाचं त्या ठिकाणी तेही मार्गदर्शन झालं आणि त्याच्यामुळे नक्कीच त्याचे एक 5-10 का मार्क वाढले. कारण मी माझा विचार होत असतो, त्याला विचारू हाँ किती कैसा आएगा, फिर इतना आएगा, ठीक है अभी इतना आएगा, फिर इतना कम हो जाएगा, अभी तेरे को सेकंड इसमें इतना लाना है. आपलं टार्गेट बेस्ड कॅल्क्युलेटिव्ह काम. पण तो एक चांगलं झालं आणि त्याची ती एक्झाम पण त्याने ॲडव्हान्स दिली. या 2 वर्षाच्या पूर्ण कालखंडामध्ये जी महत्त्वाची गोष्ट त्याने शिकवली, म्हणजे असं नाही की मॅडम पालक म्हणजे आपण मुलांना शिकवतो किंवा तुम्ही मुलांना शिकवतात किंवा आजकाल बरेच पालक पण आपल्याला शिकवतात पण असं नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ना, की आपले मुलंसुद्धा आपल्याला शिकवतात, आपली मुलंसुद्धा आपल्याला शिकवतात. त्याने म्हणजे त्याच्या चुकीपासून शहाणा होऊन मी शिकलो आणि मुलगी माझी 7वीत आहे. आता वारंवार या ठिकाणी मॅडम उल्लेख करतायत, माझी 2 मुलं आहेत माझी, म्हणजे प्रेषितचं नाव येतं आणि प्रेषितसोबत क्षितिजचं नाव येतं. क्षितिज हा माझ्या लहान भावाचा मुलगा, जॉईंट फॅमिली. आणि माझी मुलगी छोटी रिचा आहे, ती 7वीमध्ये. तर प्रेषितच्या अनुभवून शहाणा होऊन मी सगळ्यात आधी गोष्ट जर काही केली असेल तर तिचा 7वीमध्ये फाउंडेशन कोर्स पेसलाच लावून टाकला, जेणेकरून जो स्ट्रगल प्रेषितला करावा लागला तो करावा लागला नसता. तुम्हाला सर्वांना मी परत एकदा असं सांगेल की आपण जर आपण जर ठरवलं की मुलांसोबत कसं काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले त्याला त्याचे पेसचे मॉड्यूल जे असतील ते पूर्ण करू द्या, 100% त्याला सॉल्व करू द्या. पॅरेंट्स टीचर मीटिंग जी होते ती एक खूप चांगली पद्धत आहे पेसमध्ये. आणि त्या मीटिंगला पण दुर्दैवाने माझ्या असं लक्षात आलं की बरेच पॅरेंट्स त्या मीटिंगला सिरियस नसतात. त्या मीटिंगमध्येच तुम्हाला तुमच्या मुलांचं आता तो कुठल्या स्टेजला आहे आणि तो तिथून पुढे किती जाणार आहे हे समजतं. कारण त्याने सॉल्व केलेले मॉड्यूल आणि त्याने सॉल्व केलेले उत्तरं आणि त्याच्यानुसार त्याचं होणारं रँकिंग हाच खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यासाठी तो एक दुसरा महत्त्वाचा घ्या की पॅरेंट्स टीचिंग मीटिंग आपण अटेंड केलीच पाहिजे. तिसरा एक विषय, आपल्या मुलाने प्रत्येक परीक्षा ही दिलीच पाहिजे. 10 मार्काची 20 मार्काची एक्झाम असेल किंवा तुमची MT मेजर टेस्ट असेल, ही परीक्षा आपल्या मुलाने दिलीच पाहिजे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुलं तर विश्वास ठेवतात, मुलापेक्षा बिईंग अ पॅरेंट आपण विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण बघा, कुठेतरी टार्गेट एकच आहे आपल्याला IITला मुलाला पाठवायचं आहे किंवा तुमच्या याला मेडिकलला नीटला करायचं आहे. IITला मुलाला पाठवायचं आहे म्हटल्यानंतर तुमचं हे दिस इज व्हेरी मच क्लिअर की तुम्हाला 15 लाखातून पहिल्या 50,000 बसायचं आहे. तर तुम्ही जर 15 लाखातून जर पहिल्या 50,000 बसलात तर कुठेतरी तुम्हाला 2 टायर 3 टायर IITमध्ये म्हणजे जम्मू म्हणा किंवा जे काय असेल त्या IITमध्ये तुम्हाला सिव्हिल वगैरे किंवा अशी BSc स्टॅटिस्टिक्स वगैरे अशी कुठेतरी तुम्हाला सेकंडरी सबसिडियरी मेटलर्जी वगैरे ब्रँच मिळू शकते. मग तुमचं जितकं वरती जाईल तितकी ब्रँच आपल्याला वरची चांगली मिळते. मग याच्यासाठी काय आवश्यक आहे, आपल्या पाल्याची मोटिवेशन लेव्हल. आणि ती मोटिवेशन लेव्हल मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला स्वतःपासूनच प्रयत्न
करावे लागतील. आणि आम्ही फार सुदैवी आहोत की आम्ही त्या दृष्टीने अभ्यास करून पेस निवडलं मॅडम. आणि आमची निवड सार्थ ठरली. खूप एक छोटासा इन्सिडन्स मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आणि थांबतो. आता मॅडम तुम्हाला जोश दाखवलं. या जोशच्या भाषणात मी तेव्हा सांगितलं होतं माझी आई, आम्ही फार सुदैवी आहोत की आम्ही जॉईंट फॅमिलीत राहतो. माझी आई वडील दोघी माझ्यासोबत असतात. तर त्या जोशच्या याच्यात मी सांगितलं होतं 40 वर्षापूर्वी माझी आई हरिद्वारला गेली होती. 40 वर्षापूर्वी. तर हरिद्वारच्या आधी एक रुरकी म्हणून गाव आहे. त्या रुरकी गावात देशातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं होतं ब्रिटिशांनी 1857 सालात. त्या कॉलेजचं नाव होतं सर थॉम्सन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ते म्हणजे पूर्ण भारतामध्ये रेल्वे मार्गाचं डेव्हलप करणं आणि सिव्हिल लाईन डेव्हलप करण्यासाठी बांधलेलं ते कॉलेज होतं. आणि ते आजही जगातलं सिव्हिलमधलं 1 नंबरचं कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या बाहेरून माझ्या मामांनी ते कॉलेज माझ्या आईला दाखवलं की हे थॉम्सन कॉलेज आहे, हे ब्रिटिशांचं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये शिकायला खूप नशीब लागतं. तुझा पैसा आता इथे काहीच कामा येणार नाही, तुझ्या पैशाला इथे शून्य व्हॅल्यू आहे, इथे फक्त हुशारी लागते, जर हुशार असली तर येईल. आईने युजबल टाकलं, मग काय डोनेशन बिजने भरून टाकू, ते काही कामात येणार नाही, हुशारी असेल तरच तिथे येईल. आईच्या मनात विचार आला, आपले 2 मुलं आहेत, मी फार छोटा होतो तेव्हा 3-4 वर्षाचा, आपले 2 मुलं आहेत, एखाद्याचा नंबर जर या ठिकाणी लागला तर बरं होईल. आता तिने हरिद्वारला तिथे मागितलं की नाही मला माहीत नाही, पण त्या थॉम्सन कॉलेजचं नाव नंतर त्या कॉलेजचं नाव बदललं. गव्हर्नमेंटने त्या कॉलेजचं नाव IIT रुरकी केलं, थॉम्सन कॉलेजचं. आणि मुलं तर काही गेले नाही, पण नातू तिचा त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला गेला. आणि मग त्याच्यामुळे तिचं माझ्या आईचं स्वप्न 45 वर्षांनी का होईना पूर्ण झालं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे. बिईंग अ पॅरेंट आमचा खारीचा वाटा आहे. पण सिंहाचा वाटा जो आहे तो वाणी मॅडम आणि टीम पेस्टचाच आहे. कारण मला आजही माझ्या मुलाच्या IITच्या 2 वर्षातल्या या जर्नीमधल्या मला आजही 3रं किंवा 4थं मॉड्यूलचं नाव सांगता येणार नाही. मला आजही 3रं किंवा 4थ्या मॉड्यूलचं नाव सांगता येणार नाही. पण तुम्ही जर या ठिकाणी वाणी मॅडमला विचारलं तर ते प्रेषितला काय आवडतं आणि तो काय खातो आणि त्याला कुठला रंग आवडतो हे पण त्या सांगू शकतात. हाच फरक आहे, एवढंच मला म्हणायचं होतं. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर वारके सर यांनी त्यांचं